नमस्कार, महासागरमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतो। आजची सर्वात मोठी आणि काळजाला चटका लावणारी बातमी म्हणजे महाराष्ट्राचा पोशिंदा पुन्हा एकदा दुःखाच्या खोल गर्देत ओढला गेला आहे। आकाशातून कोसळणारे आसमानी आपत्ती आणि जागतिक स्तरावरील सुलतानी संकट अशा दोहेरी कात्रेमध्ये आपला बळीराजा आता पुरता भरडला गेला आहे। निसर्गाच्या लहरीपणा आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणाव यामुळे शेतकऱ्यांच्या उंबरठ्यावरती आजवरचं सर्वात मोठं संकट देखील उभं राहिलं आहे। एकीकडे 7 समुद्रापार आखाती देशांमध्ये युद्धांचे काळे धग दाटून आले आहेत आणि या युद्धजन्य परिस्थितीत झळा आता थेट महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या बांधावरती येऊन पोहोचले आहेत। परदेशात निर्यातीसाठी सज्ज असलेला शेतीमाल आणि पीक जागीच पडून असल्यानं घामाचा योग्य दाम मिळण्याऐवजी शेतकऱ्यांच्या पदरी केवळ घोर निराशाच पडली आहे। जागतिक राजकारणाच्या या रणधुमाळीमध्ये इथला निष्पाप आणि कष्टकरी शेतकरी मात्र विनाकारण आर्थिक दृष्ट्या होरपळून निघत आहे। हे जगातील संकट कमी होतं की काय म्हणून आता खुद्द निसर्गाने देखील बळीराजाशी क्रूर खेळ मांडला आहे। संपूर्ण राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारपीट अक्षरशः रौद्ररूप धारण करून थैमान घालत आहे। शिवारात वाऱ्याच्या तालावरती डोलणारा कांदा आणि हरभरा आणि हळदीचं पीक अवघ्या काही क्षणात मातीमोल झाला आहे। काढणीला आलेला सोन्यासारखा पिवळा जर्द गहू आज पावसाच्या निर्दयी वाऱ्यामुळे आणि निर्दयी माऱ्यामुळे रानात पूर्णपणे आडवा पडला आहे। निसर्गाच्या या प्रकोपाने भविष्याचे सोनेरी इमले रचणारा शेतकरी आता आपल्याच उद्ध्वस्त शेतामध्ये उभा राहून हा दबल अश्रू ढाळत आहे। हाताशी आलेला घास हिसकावला गेल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हैराण झाला आहे आणि त्याबरोबरच हवालदिल देखील झाला आहे। जगाचा पोशिंदा आज पुन्हा चारी बाजूने कोंडीत सापडला आहे। आता मायबाप सरकारने केवळ पोकळ आश्वासनाची खैरात न देता या संकटाचं गांभीर्य ओळखून युद्ध पातळीवरील तात्काळ पंचनामे करावे आणि उद्ध्वस्त झालेल्या या बळीराजाला शासनाने त्वरित ठोस निर्णय घेऊन आर्थिक मदत द्यावी आणि त्याबरोबरच दिलासाचा हात देखील द्यायला हवा अशी आर्त आणि संतप्त हाक आता महाराष्ट्रातील प्रत्येक शिवारातून घुमत आहे। मायबाप सरकार शेतकऱ्यांच्या डोळ्यातील हे अश्रू पुसणार का आणि त्यांना कधी न्याय देणार हे पाहणं आता अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। ताज्या घडामोडी आणि सविस्तर बातम्यांसाठी पाहत राहा महासागर न्यूज।